अन्याय तुडवला त्या, अरे अन्याय तुडवला त्या, अन्याय तुडवला त्या पायाला वंदना, अन्याय तुडवला त्या पायाला वंदना, देऊन दे फटाफट. आता काय ते 10 रुपये देऊ राहिला मोठ्या ताना तानात हे घेऊन जा. कसं आहे डिस्टर्ब करू नका. मतला खुलल्यावर पैसे दिले तर कसं आहे असं वाटतं की इमानदारीचा भेटू राहिला, स्वाभिमानाचा भेटू राहिला. फोकट का कुछ भी पाने में मजा नहीं आता, नहीं आता. खाने में नमक ना हो तो खाने में मजा नहीं आता. हे मनोज राजा, पेट तो कुत्ते भी भरते हैं मगर स्वाभिमान ना हो तो जीने में मजा नहीं आता. विश्वरत्न भी, विश्वरत्न भी, विश्वरत्न भी, अरे विश्वरत्न भी रायाला वंदना, 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 विश्वरत्न भी रायाला वंदना. अन्याय तुडवला त्या पायाला वंदना. महाकारुणिक तथागत गौतम बुद्धापासून तर गाडगे महाराजापर्यंत या लोकांना, या महापुरुषांना चीड आली. यांना चीड आली म्हणून आमूलाग्र परिवर्तन झालं. आम्हाला चीड येते. कोणी 90 नाही दिली, कोणी खर्रा नाही दिला, कुणी देवाणघेवाण नाही केली. अबे या लोकांनी, या महापुरुषांनी जर परिवर्तन केलं नसतं तर आपल्या गळ्यात मळकण, कमरेला इकडं काही मनाई आहे का बोलण्याची? जेले तोंड असन त्याने बोलायचं, जेले नसन लॉकडाऊन असन त्याने बोलू नये. बाबासाहेबाचं गाणं बोलकं गाणं आहे. काल तोंड असून बोलण्याची मनाई, पाय असून चालण्याची मनाई, हात असून लिहिण्याची मनाई, अरे डोळे असून बघण्याची मनाई. आज तसं नाही रे. आज माझ्या बापानं 395 कलमाचं एकच ढोस दिला, सारी गुलामी गेली. इकडे आहे का गुलामी? नाही ना. म्हणून बोलायचं. का बोलायचं? माणसं तलवारी परी पातीची पाहिजे दादा. माणसं तलवारी परी पातीची पाहिजे आणि माय जळणाऱ्या दिव्यापरी वातीची पाहिजे. आणि मनोज राजा परिवर्तन घडवाया येथे अबे हिजडे नाही मर्दाच्या जातीचे पाहिजे. विश्वरत्न भी रायाला वंदना, विश्वरत्न भी रायाला वंदना, विश्वरत्न भी रायाला वंदना, विश्वरत्न भी रायाला वंदना. अन्याय तुडवला त्या पायाला वंदना, अन्याय तुडवला त्या पायाला
विश्वरत्न भीम, विश्वरत्न भीम, अरे विश्वरत्न भीमरायाला वंदना, 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 विश्वरत्न भीमरायाला वंदना. विश्वरत्न भीमरायाला वंदना. अरे भारतच नाही, आणि उद्या परवा आपल्या बापाची जयंती आहे. कोलंबिया विद्यापीठानं ठरवलं 100 विद्वान आपल्या विद्यापीठातून शिकून गेलेल्यांची यादी काढायची. मावल्यांनो, जबाबदार स्टेजून जबाबदार लोकांशी बोलतो. कोलंबिया विद्यापीठानं ठरवलं 100 विद्वान आपल्या विद्यापीठातून शिकून गेलेल्यांची यादी काढायची. त्यांनी यादी काढली. त्या 100 विद्वानात भीमराव रामजी आंबेडकरांचं 1 नंबरवरती नाव होतं. नंतर त्यांनी 10 लोकांची यादी काढायचं ठरवलं. त्या 10 लोकात अल्बर्ट आईन्स्टाईन सारखी माणसं होती. त्याच्यात आपला बाप 1 नंबरवरती होता. अरे नंतर त्या विद्यापीठानं ठरवलं एकच नाव काढायचं, सर्वात बुद्धिमान कोण, आणि ते नाव होतं भीमराव रामजी आंबेडकर. म्हणून तिथं लिहिलेलं आहे रे, सिम्बॉल ऑफ नॉलेज, शिक्षणाचं प्रतीक. आणि आता शिकते आपले माणसं. कायच्यासाठी शिकते दादा? अबे काल 60 रुपयाची चड्डी नाही भेटे नेसाले, परंतु आज बाबासाहेबांमुळे 1 लाखाची गड्डी घेते आणि जयंतीचा चंदा लिहिणं म्हणते 500 रुपये. हे मंडळ जर वांगीचं मंडळ गेलं त्याच्याकडे, साहेब बाबासाहेब म्हणले होते 20वा हिस्सा दान करा, द्या की पैसे. लिहिणं 500, तिले जोड्यानं हाना तिथं धरून. कारण तो बाबासाहेबाचा विचाराचा मारेकरी आहे. रे माया बाप जर आज असता हयात तर या लोकांची लिस्ट लावली असती माया बापानं. बाबासाहेब म्हणतात, जिनको आगे बढ़ने का मौका दिया मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. सर्वाचीच गोष्ट नाही, परंतु काही आहे. म्हणून जे 500 लिहितात ना, त्याच्याकडून 500 घेऊ नका, त्याला 500 द्या. हे या म्हणा तुमच्या परिवाराचं पेट्रोलचा खर्च ना आमच्या गावात या म्हणा, जयंतीचा कार्यक्रम पहा कसल्या प्रकारचा, त्याला लाजवायचं. म्हणून जे जयंती 500 देतात फक्त आणि 1 लाख घेतात, अशा लोकांसाठी शेर आहे. दादा अबे माझ्या बाबासाहेबाच्या विचाराला बेईमान झालेल्या माणसा के मरण्याआधी चांगलं काम करून जाणं लेका. दादा ज्यानं घुसखोरी केली माया बाबाच्या विचारधारेविरुद्ध, अशा लोकांसाठी ए हरामखोरा, मरण्याआधी चांगलं काम करून जाणं लेका आणि समाजरूपी सागरात तरुण जाणं लेका. आणि बाबासाहेबाच्या विचाराशी बेईमानी करणाऱ्या हरामखोरा अबे ढोबरात पाणी घेऊन मरून जाणं लेका.
यशोधरा महा, अरे यशोधरा महा, यशोधरा महा, मायाला वंदना, 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 यशोधरा महा, मायाला वंदना. बिलकुल शॉर्टकट मध्ये वंदन गीत गातो. गाण्याची तिसरी माळ सादर करतोय. हा, ज्याला कोणाला उठून जायचं असेल त्याने आताच उठून जायचं. अरे बाबा, हे जयंतीची जी गाणी ती कार्यक्रम करतात, ही मेंदू वॉश करण्यासाठी कार्यक्रम असतो. तुमच्या वांगी गावात काय दररोज जयंतीचे कार्यक्रम राहणार नाही, राहते का? मग तुम्ही जर 3-4 घंटे बसू शकत नाही तर मग बाबासाहेबाच्या विचाराच्या मारेकऱ्यात तुमचा सुद्धा नंबर लागतोय. म्हणून के माफ नहीं होगा बाबा को छोड़कर जाने वालों को, माफ नहीं होगा बाबा को छोड़कर जाने वालों को, और नसीहत कर दो भड़वेगिरी करने वालों को, मनोज राजा नाकाम कर दो इनकी सारी चालों को, और वांगी के चौक पे खड़ा करके जूते मारो सालों को. तिसरी माळ सादर करतो. हे विश्व जागवाया, हे विश्व जागवाया तो पायी चालला, हे विश्व जागवाया तो पायी चालला, हे विश्व जागवाया तो पायी चालला, हे विश्व जागवाया तो पायी चालला. तथागताच्या काळी कुठलंही माध्यम नव्हतं, वाहन नव्हतं. निरंतर पायदळी प्रवास आणि वाणीच्या भरोशावर आमूलाग्र परिवर्तन झालं. आज एवढ्या मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात आपण असून सुद्धा आपला बाप म्हणला होता, मी हा समाजाचा गाळा इथपर्यंत आणून ठेवलाय, तुमच्याच्यानं होत असेल तर त्याला समोर नेण्याचा प्रयत्न करा, अन्यथा याला हलवू नका. आमचे लोक समोर नेण्याचा प्रयत्न तर सोडून द्या, परंतु आपलेच खेकडे काही मांग आणण्याच्या प्रयत्नात आहे. म्हणून काय म्हणतोय, हे विश्व जागवाया तो पायी चालला, 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 हे विश्व जागवाया तो पायी चालला. त्या बुद्ध गौतमाच्या पायाला वंदना, 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 बुद्ध गौतमाच्या पायाला वंदना. विहांश माझा नवीन मित्र झाला, विहांशसाठी आणि त्याच्या या मित्रासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि भाऊ, हे येणारा काळ आहे,
तुम्ही झाले रे मायनस, संपला विषय तुमचा. हे जर यांना न कळत सुद्धा हे बाबासाहेबांच्या गाण्यावर पैसे देतात, मग विचार करा पुढे चालून किती अंगार होतील ते. जोरदार टाळ्या वाजवा वियांसाठी आणि दुसऱ्या माझ्या मित्रासाठी. जय भीम जय भीम साहेब. आमच्या काकाजीकडून सुद्धा 100 रुपयाची भेट मिळेल. जोरदार टाळ्या वाजवा. अरे मी बाबासाहेबांचं गाणं गातोय, दादा कोंडकेचं गातो, कोणाचं गातोय, मग टाळ्या कशा वाजल्या पाहिजे. गावात समजू द्या की जयंतीचा कार्यक्रम चालू आहे. चला एकदा दोन्ही हात वरती, चला दोन्ही हात वरती. हे विश्वाचा गावाया, जे जे हात वरती करते नाही मी समजेन की डुप्लिकेट बापाची औलाद. हात ऊपर, हात ऊपर. आणि ज्यांचे हात वर आहे ते ओरिजिनल बापाची औलाद. चला दोन्ही हात वरती टाळी वाजवा. दोन्ही हात वरती सर्वांचे बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न भी खाली नाही करायचे, हात खाली नाही, दोन्ही हात वरती टाळी वाजवा. चला रेडी 1 2 3. विश्वरत्न भी, विश्वरत्न भी रायाला वंदना. विश्वरत्न भी, विश्वरत्न भी रायाला वंदना. विश्वरत्न भी. दादा आवडलं तर टाळ्या वाजवायच्या. के चंदनाची सर इतर लाकड करू शकत नाही. करते का सर, करते का दादा, अजिबात करत नाही. हो चंदनाची सर इतर लाकड करू शकत नाही आणि ह्या वाघाची बरोबरी माकड करू शकत नाही. चंदनाची सर इतर लाकड करू शकत नाही, अबे वाघाची बरोबरी माकड करू शकत नाही. मनोजराजा आकाशात जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे, आपल्या बाबासाहेबांचं कुणी वाकड करू शकत नाही. छत्रपती शाहू आणि क्रांतीबा फुले. छत्रपती शाहू आणि क्रांतीबा फुले. छत्रपती शाहू आणि क्रांतीबा फुले. बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला. त्यांनी ब्राह्मणी धर्म नाकारून गुलामांचं स्वराज्य स्थापन केलं आणि शाक्यपंथाची दीक्षा घेतली. तदनंतर ज्योतिबा फुलेंचा सुद्धा या ब्राह्मणी व्यवस्थेने अपमान केला. ज्योतिबा फुलेंनी सुद्धा ब्राह्मणी धर्म नाकारून सत्यशोधक समाजाची स्थापना केली. नंतर तथागत गौतम बुद्धाचा सुद्धा या ब्राह्मणी व्यवस्थेने अपमान केला. तथागत बुद्धांनी सुद्धा ब्राह्मणी धर्म नाकारून बौद्ध धर्माची स्थापना केली. शाहू महाराजांचा सुद्धा अपमान झाला रे. शाहू महाराजांनी 50% आरक्षण सर्व बहुजन समाजाला दिलं. अपमानाचा बदला असा घेतला. रजित भाऊ डोंगरे यांच्याकडून सुद्धा 50 पार्टीला मिळाला. पार्टी अत्यंत आभारी आहे. आणि बाबासाहेबांचा सुद्धा अपमान झाला. माझ्या बाबासाहेबाने मनुस्मृतीला आग लावून संविधानाच्या माध्यमातून महिलांना वाचवलं, सर्व भारत देशाला वाचवलं. अपमानाचा बदला अशा प्रकारे घ्यावा लागतो. चला वाजवा टाळ्या मग. म्हणून छत्रपती शाहू आणि क्रांतीबा फुले. 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 बघा फार फार मार्मिक 4 ओळी येतोय.
एक या विहान या लहान लहान लेकरांसारखी एक मुलं असतात, एक गुरुजी असतो. तो गुरुजी विद्यार्थ्याला प्रश्न करतो. काय प्रश्न करतो? आपल्या काळजाचं पाणी पाणी करा परंतु हे आवर्जून आहे का? धन्यवाद बाळा. काय नाव रे? मुशील. या माझ्या मित्राकडून सुद्धा 50 मिळेल. जोरदार टाळ्या वाजवा. तो शिक्षक या विद्यार्थ्यांना प्रश्न करतोय. शिक्षकाने प्रश्न केला, देव म्हणजे काय रे? एका शब्दात सांग मला, राजा म्हणजे काय रे? शिक्षक विद्यार्थ्याला म्हणतो. शिक्षकाने प्रश्न केला, देव म्हणजे काय रे? एका शब्दात सांग मला, राजा म्हणजे काय रे? प्रश्न होता तिसरा तो आगळा आणि वेगळा. ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे? आता तो लहान मुलगा बघा कसं उत्तर देतोय. शिक्षकांचा पाठ झाला, आता लेकरू बघा हे या तुमच्या गावातल्या पिढी कसे उत्तर देतात. देव म्हणजे काय? त्यानं फक्त माय लिहिलं. देव म्हणजे काय? त्यानं फक्त माय लिहिलं. अबे राजा म्हणजे काय? त्यानं शिवराय लिहिलं. ज्ञान स्वाभिमान त्याला तिथं आलं नाही. तिथं त्यानं एक शब्द भीमराय लिहिलं. या तुमच्या लेकरांनी लिहिलं रे भीमराय. क्या बात आहे बेटा, थँक्यू. हा वेदांश राजूराव त्यांच्याकडून परत 100 मिळाल. जोरदार टाळ्या वाजवा. ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही. अबे तिथं त्यानं एक शब्द भीमराव लिहिला. बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. विश्वरत्न भीम, विश्वरत्न भीम, अरे विश्वरत्न भीमरायाला वंदना. हा अंतरा मनीषजी सहारे यांच्याकडे या माझ्या या छोट्याशा बाळाकडून आमच्या पार्टीला अनमोल अशी भेट मिळाली. जोरदार टाळ्या वाजवा. चालू असलेल्या गाण्यावरती या वंदन गाण्यावरती सुनीलजी लाडे वांगी धम्म बांधव या दादाकडून सुद्धा 100 रुपयाच्या आमच्या पार्टीला भेट मिळेल. धन्यवाद. गाण्याचा शेवट सादर करतो. मनोजी राजा वाहिली पालखी जीवन भर. त्या राजा नंदवाम, अरे त्या राजा नंदवाम, त्या राजा नंदवाम हो या ना वंदना. 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 तुमच्या गावासाठी 4 ओळख देतोय. गावोगावी बरेच लोक हेवडे राहतात. गावोगावी बरेच लोक हेवडे राहतात आणि कपड्यात लपलेले भरपूर बेवडे राहतात. गावोगावी बरेच लोक हेवडे राहतात,
कपड्यात लपलेले भरपूर बेवळे राहतात आणि वांगीला सलामी द्यायला आला आकाश राजा, कारण वांगीमध्ये लोक आकाशा एवढे राहतात. राजा वाहिनी पालकी जीवनभर, मनोज राजा वाहिनी पालकी जीवनभर, मनोज राजा वाहिनी पालकी जीवनभर, मनोज राजा वाहिनी पालकी जीवनभर. त्या राजा नंदवामन, त्या राजा नंदवामन होया ना वंदना. राजा नंदवामन होया ना वंदना, राजा नंदवामन